वनीरदाभा पीतंबरधरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। बाबासाहेब खडके यांच्या स्वप्रयत्नाने खूप कष्टातून निर्माण केलेले हे घर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आचार्य महंत श्री साळकर बाबा, आदरणीय परमश्रेही कीर्तनकार महंत श्री कंधारकर बाबा आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चंद्रा येथील सरपंच पुष्पाताई कचकुरे, उपस्थित सश्रद्ध बंधू आणि भगिनींनो, घर हा विषय प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा विषय आहे। जीवनामध्ये आपलं एक चांगलं घर असावं हे आपल्याला वाटत असतं, पण घर म्हणजे भिंत नसते, घर म्हणजे छत नसतो, घर म्हणजे फरशी नाही, घर म्हणजे विटा नाही। चीनची भिंत सगळ्यात मोठी आहे, पण ती आपल्याला आपली वाटत नाही। जम्मू काश्मीरला आपण जातो, खर्च करून जातो, फिरतो, थोडं बरं वाटतं, पण परत असं म्हणतो की चला घराकडे। सौंदर्याकडून तुमच्या घराकडे ओढा असतो ना, याचाच अर्थ घरा इतकं सुंदर काहीच नसतं। अजिंठा वेरूळचं शिल्प तुम्ही पाहता, विदेशातले लोक येऊन थक्क होतात, तुम्ही बघायला जातात। अप्रतिम अद्भुत अशा प्रकारचं कैलास लेणं पाहता, ते मंदिर वरून खाली सुरू झालेलं आहे। आश्चर्य वाटतं, थकतो फिरून बघून बघून, आणि चला घराकडे। म्हणजे घर लेण्यापेक्षाही सुंदर आहे, कारण त्या दगडांना आपले पण नाही आहे, घरातल्या भिंतीला आपले पण असतं। ज्या वेळेस कृष्ण असं सांगतात, गीता सर्वोहम तिष्ठामि गीता मे चोत्तमम, स्पर्श करता येत नाही आपल्याला। भगवान श्री चक्रधर स्वामींनी अभयाचं दान द्यायला सांगितलं सगळ्यांना, अभय द्या। तुमचं घर असावं की तुम्ही अभय द्या त्याला, अभय द्या। तानेला असेल पाणी द्या, आता काही तसे प्रसंग येत नाही, नळ वगैरे सगळ्या व्यवस्था जिकडे तिकडे आहे। मुळामध्ये घाबरलेला आहे माणूस, पूर्ण घाबरलेला आहे। पूर्वी साप चावला तर माणूस मरायचा, भीती वाटायची, पण आता इंजेक्शन निघाले, साप चावला तर माणूस मरत नाही। म्हणून तुम्ही निर्भय व्हायला पाहिजे, नाही झाले। सापापेक्षा माणूस विषारी झाला, तुम्ही भयग्रस्त आहात, कुणाचाच कुणावर भरोसा राहिलेला नाहीये। पिसाळं कुत्रं चाललं तर माणूस मरायचा, आता 14 इंजेक्शन घेतले की माणूस मरत नाही। पण पिसाळलेल्या माणसाला काय करताय? 4-5 पाकिस्तान ते पिसाळलेले येतात आणि मुंबईला हल्ला करतात, ताजवर 200-250 लोकांना खलास करताय। यांना काय करताय? यांना आतून दुरुस्त करणं महत्वाचं आहे, जे हिंदू संस्कृतीमध्ये केलेलं आहे, आतून दुरुस्त केलेलं आहे। म्हणून घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती। त्या पैशाला अर्थ असावा, नको तो नुसती नाणी, अश्रूतून ही प्रीत झरावी, नको तो नुसते पाणी। कुण्या कवीची कविता आहे पण, आणि त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती। एक घर आहे घर, आकार कुठलाही असू दे। एपीजे अब्दुल कलाम घरी होते, हा लहान मुलगा पेपर विकायचा घरोघर, त्याला कल्पनाच नाही की एक दिवशी आपल्या पेपरमध्ये राष्ट्रपती म्हणून आपला फोटो येईल, काहीच माहिती नव्हतं। आणि ते कंटाळून, गरिबीला कंटाळून आत्महत्या करायला एका डोंगरात गेली। तिथे एक संन्यासी होता हिंदू धर्माचा, अरे खूप नाराज दिसतो, कुठे चालला तो? तो म्हणतो मला मरायचं, जगायला मला संधी नाही कुठे, मी फार गरीब आहे।
ते त्याला पैसे देतात, घरी जा, देव तुझी वाट पाहतोय, तुझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे. घरी गेला नंतर ते APK अब्दुल कलाम तुम्हाला माहिती आहे कसला माणूस झाला. काय काय गेलं त्या माणसाचं, स्वार्थ गेला. राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर एकच सुटकेस घेतली, नेली, निघताना एकच सुटकेस घेऊन वापस आले. आमचा संन्यासी रिकामा जातो आणि 2-4 गठ्ठे आणतो. मोठा म्हणता येतो. एक क्लिप बघितली, ते स्टेजवर चाललेले पायऱ्या चढत होते, वर अशा खुर्च्या टाकलेल्या होत्या, त्यात एक मोठी खुर्ची होती बारी. ते चढताना म्हटले की खुर्ची किसके है, आपके लिए, बोले हटाओ उसको. मी आणि माझं पण हे सोडण्याची क्षमता ज्या माणसामध्ये आहे ना, असं घर मी मध्ये बांधलं गेलो. आपण किती गुंडाळा गेलो, मी असा, मी तसा, मी हुशार, मी पाटील, मी अमुक, मी शिक्षक, मी तमुक. बांधला गेला अर्धा. आणि दुसरा माणूस माझं न बांधला गेला. मी आणि माझे पण, हे माझं, ते माझं, ते डेअरी माझी, काय कॉलेज माझं, हायस्कूल माझं, तो कारखाना माझा, माझं 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 माझं, हे दोन्ही जर डोक्यातून निघून जाते ना, निखळ माणूस तयार होईल, घर सांभाळणारा माणूस तयार होईल. किती उदाहरणं द्यावेत तुम्हाला. सामान्य घरातली माणसं किती मोठे झालेत. राजेंद्र भारुड नावाचा एक भिल्ल समाजाचा मुलगा, जो झोपला की त्याला झोपेण्यासाठी त्याला दारूचे 2-3 थेंब टाकायचे. त्याच्या घरामध्ये दारूची भट्टी होती. तो कलेक्टर झाला. त्याचं भाषण आहे काय एखाद्या वेळेस. प्रत्येक माणूस काहीही होऊ शकतो. इथं मानवी मूल्य तुम्हाला काहीही होता येतं. झोपडपट्टीतला माणूस जर एवढा मोठा होतो, राष्ट्रपती होतो, काहीही होता येतं तुम्हाला. प्रत्येक माणूस आतून श्रीमंत आहे. श्रीमंत आणि त्याची श्रीमंती घरामध्ये पसरली पाहिजे, घरामध्ये दिसली पाहिजे ती श्रीमंती. घराची उंची बघायची नसते, घराची खोली बघायची नसते. प्रेमाची खोली आणि तुमच्या धैर्याची उंची त्या घरामध्ये असावी लागते. ते घर एक मंदिर वाटतं, लोकांचं आकर्षण केंद्र बनलेलं असतं. साधी साधी माणसं पाहिली मी, मला इतका आनंद झाला. साधी साधी माणसं बघितली, अगदी साधी, साध्या घरातली, पण लोकांचं लक्ष वेधलेलं असतं तिकडे. कुठलं तरी एक नैतिक मूल्य त्यांच्याकडे पक्क असतं. त्याच्यासमोर कोणी दारू पित नाही, त्याच्यासमोर तंबाखू खात नाही, कोणी बिडी पित नाही. बरं, झोपडपट्टीतला माणूस आहे, असं काय होतं. हा प्रभाव जो आहे तो पैशाने नाही पडत, पैशाने प्रभाव पडत नाही. आणि म्हणून माणूस दुरुस्तीची कल्पना मी तुम्हाला सांगितलं ते अभंगाने गेलेली आहे. अनेक घरामध्ये दैवी संपदा असावी. पैसा किसे महत्वाचं नाही आहे, त्यामध्ये स्वस्त आणि मस्त मजेत जगणं.